नमस्कार. उलट तपासणीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे राहुल गांधी यांनी आपल्या सर्व प्रवक्त्यांना जी तंबी दिली आहे त्याबाबत. काँग्रेसचे नेते अय्यर यांनी नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली होती. नरेंद्र मोदींना आम्ही काँग्रेस समितीच्या अधिवेशनामध्ये चहाचा स्टॉल घालून देतो असं अय्यर म्हणाले होते. पण त्यानंतर राहुल गांधी यांनी सगळ्याच प्रवक्त्यांची बैठक घेऊन त्यांना तंबी दिली आणि पुन्हा असे विधान करू नका असं बजावलं. नेमकं याबाबतच आपण चर्चा करणार आहोत. अर्थात आपल्याबरोबर आपले पाहुणे आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर. भाऊ, अय्यर यांनी जी मोदींवर टीका केली ती उपरोधिक आणि खूपच खालच्या दर्जाची अशी होती. तुम्हाला काय वाटतं की अशा टीकांना राजकारणात किती स्थान आहे? हे राजकारणात अशी भाषा असता कामा नये. ज्यावेळेला आपण लोकशाही स्वीकारलेली आहे तेव्हा मग उच्च नीच हा सगळा भेद, समता, बंधुभाव ही भाषा आपण वापरत असतो. तेव्हा अशा प्रकारे बोललं जाऊ नये. अर्थात यापूर्वी समाजवादी पक्षाचे जे दिल्लीतले प्रवक्ते आहेत नरेश अग्रवाल यांनी सगळ्यात पहिल्यांदा अशी खालच्या दर्जाची टीका केलेली होती. ते म्हणाले होते की चायवाला देश का प्रधानमंत्री नहीं हो सकता. तेव्हा खूप टीका झाली होती. खरं तर त्यापासून बाकीच्यांनी सावध व्हायला पाहिजे होतं. पण एक समस्या अशी असते की आपण फार निष्ठावान आहोत हे दाखवण्यासाठी काही लोक इतका अतिरेक करतात. मणिशंकर अय्यर हे काँग्रेसचे नेते हे त्यापैकी एक आहेत. म्हणजे आपण नेहरूवादी आहोत हे दाखवण्याची एकही संधी ते सोडत नाही. आणि मग असा जो निष्ठावान असतो त्याची एक मोठी समस्या असते की त्याला आपण अमुक्याची निष्ठा, अमुकावर इतक्या निष्ठा आहेत हे दाखवण्यासाठी त्याला मग विरोधी बाजू असते त्याच्यावर अतिशय दुसऱ्या टोकाला जाऊन टीका करावी लागते. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला एक मजेशीर इतिहासातली सांगता येईल की तो प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक जो सेंट पॉल की असा कोण होता, मला तर त्याचं नाव नेमकं आठवत नाही, पण त्याचा किस्सा असा त्यांनी ऐकायला मिळतो की तो म्हणतो की मला ज्या वेळेला ईश्वराचं नाव घेण्याची इच्छा होत नाही किंवा मी धर्माविषयी भयंकर उदासीन होतो त्यावेळेला मग मी ईश्वराचा जो शत्रू आहे पोप, म्हणजे आजचं जी ख्रिश्चॅनिटी कॅथलिक धर्मपंथाचा जो प्रमुख मानला जातो, शंकराचार्य आपण म्हणू आपल्या भाषेत, त्याची आठवण करतो. आणि त्याची आठवण झाली की मी त्याच्या नावाने इतका शिवीगाळ करू लागतो की आपोआपच मला त्याची प्रतिक्रिया म्हणून देवाचं नाव घ्यावंसं वाटतं. तर हीच प्रतिक्रिया आपण मणिशंकर अय्यर यांना लागू करू शकतो की त्यांना आपण नेहरूवादी आहोत, नेहरू घराण्याशी एकनिष्ठ आहोत हे दाखवायची अतिशय उबळ येते. तेव्हा मग नेहरू किंवा नेहरूंचं घराणं, त्यांचे वारस, वंशज यांचं कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या विरोधात उभे असलेले जे लोक असतील त्यांची निंदा नालस्ती करण्याची हौस त्यांना इतकी उफाळून येते की त्यातून मग अशी भाषा बाहेर पडते. काँग्रेस महासमितीचं जे आत्ता अधिवेशन झालं जिथे राहुल गांधींना जवळजवळ भारताचे किंवा काँग्रेसचे भावी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पेश केलं जाणार होतं, तिथे कुठल्या तरी पत्रकाराने त्यांना हा प्रश्न विचारला की मोदीविषयी तुमचं काय मत आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मोदी 21व्या शतकात कधी म्हणजे कधीच पंतप्रधान होऊ शकत नाहीत. त्यांना जर इथे येऊन काँग्रेस अधिवेशनाच्या बाहेर चहा विकायचा असेल तर आम्ही त्यांना स्टॉल काढून देऊ. ही उपरोधिक पण नव्हती, हीन दर्जाची टीका होती की एक प्रकारे एखाद्याच्या व्यवसायावर, जातीवर, पंथावर, धर्मावर म्हणतो आपण त्या रूपात केलेली अतिशय हीन दर्जाची टीका होती. म्हणून त्याच्यावर माध्यमातून खूप झोड उठली. पण गंमत कशी असते बघा की आपल्या विरोधात झालेली टीका असते ती सुद्धा आपल्या फायद्यात वळवणं मुरब्बी राजकारणी अतिशय धोरणात्मकरित्या वापरून घेतो. मोदी आणि भाजपच्या लोकांनी त्या टीकेचा व्यवस्थित फायदा घेतला
आणि मग त्यांनी मोदी तर त्याविषयी बोललेच की देश बेचने वाला नहीं चलेगा, चाय बेचने वाला चलेगा. म्हणजे त्यांनी काँग्रेसवर जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यातून देश विकला गेला असा जो एक अर्थ काढला जातो, त्याचा फायदा घेऊन देश विकणाऱ्यांपेक्षा चहा विकणारा अधिक सुरक्षित देश ठेवू शकतो असं भासवण्यासाठी त्याचा वापर केला. इतकंच नाही तर मग भाजपाने कुठे कुठे मोदींच्या सभा असतील किंवा इतर सगळ्या महत्त्वाच्या शहरामध्ये चहावाल्यांना गोळा करून चहावाल्यांच्या मार्फत आपला मोदींचा प्रचार सुरू केला. कारण त्यांनी आपल्या कोवळ्या वयात बालवयामध्ये चहा विक्रेता म्हणून काम केलेलं होतं. आता याचा शेवटी फटका काँग्रेसला बसलेला आहे. कारण अनायसे देशातले चहावाले आपल्यातला कोणतरी एक पंतप्रधान होणार या आशेने भाजपाकडे ओढले गेले आणि हे काँग्रेसच्या नेत्यांना कळतंय, काँग्रेसच्या नेतृत्वाला कळतंय. राहुल गांधींनाही त्याची जाणीव झाली आणि त्यामुळेच त्यांनी मग मणिशंकर अय्यर यांच्या त्या शब्दाविषयी नाराजी व्यक्त केली. आपल्या सगळ्या प्रवक्त्यांना वक्त्यांना बोलावून समजावलं की बाबा कृपा करून कुठल्याही पक्षाच्या विरोधी नेत्यांच्या विरोधात असली हीन दर्जाची टीका करू नका असं बजावलं. पण आपण आजचं जे काय निवडणुकीचं वातावरण तापताना बघतोय ते जसजसे दिवस जवळ येत जातील तसतसे अधिकाधिक वैयक्तिक आणि हीन पातळीवर जाणार याविषयी माझ्या मनात तर आता शंका राहिलेली नाही आणि त्याची सुरुवात ही इथून झालेली आहे. त्याची सुरुवात ही इथून झालेली आहे असं भाऊ म्हणतायत. राजकारणात खालच्या दर्जावर जाऊन होणाऱ्या टीका या काय भारतात नवीन नाही. राज्यात देशभरात अशा टीका होतच आलेल्या आहेत. भारतीय राजकारणाने एवढी खालची पातळी गाठली आहे का, प्रश्न तुम्हा आम्हाला नेहमीच पडत असतो. आगामी सेगमेंटमध्ये आपण त्याचंच उत्तर घेणार आहोत भाऊंकडून. आता इथे थांबतोय तर एका विश्रांतीसाठी. तुम्ही पाहत राहा मुंबई 24 उलट तपासणी. Spike Adios for men and women. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. आपण पाहतात उलट तपासणी आणि चर्चा करतो आपण भाऊ तोरसेकर यांच्यासोबत. विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण एक प्रश्न इथे उपस्थित केला होता, तो म्हणजे राजकारणात, भारतीय राजकारणात अशा खालच्या दर्जाच्या टीका आतापर्यंत भरपूर झाल्या. एवढंच कशाला तर राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी देखील मोदींना मौत का सौदागर असं म्हटलं होतं. आज त्यांच्याच पक्षातील नेते मणिशंकर अय्यर जेव्हा टीका करतात, जे तशाच दर्जाची टीका करतात, तेव्हा मात्र राहुल त्यांच्यावर भडकतात. यामागचं भाऊ नेमकं कारण काय आहे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की गेल्या साधारण 15-20 दिवसामध्ये, महिनाभर असेल साधारण, आणि नरेश अग्रवालपासून मणिशंकर अय्यरपर्यंत ज्यावेळेला या स्वरूपाची चहावाला चहावाला चायवाला चायवाला ही टवाळी करण्यात आली, त्या टवाळीचा फायदा भाजपाने घेतला. म्हणजे 1 महिन्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल की मुंबईमध्ये भाजपाने जी मोदींची पहिली मोठी सभा घेतली बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये, ज्याला 3-4 लाख लोक आले वगैरे, कौतुक झालं. त्याच्यात तर मग मुंबईतल्या तमाम चहावाल्यांना विशेष आमंत्रण देऊन बोलवण्यात आलं आणि मोदी यांनी अतिशय सावधपणे त्याचा फायदा घेताना सांगितलं की इथे चहावाल्यांना मुद्दाम खास एक कक्ष बनवलेला आहे जे विशेष आमंत्रित आहेत आणि अक्षरशः पत्रिका छापून मुंबईतल्या 10,000 चहावाल्यांना तिथे विशेष आमंत्रित पाहुणे म्हणून बोलवले होते. आता आजपर्यंत अशा कुठच्याही मोठ्या राजकीय समारंभामध्ये असे सामान्य दर्जाचे जे फेरीवाले असतात, मग चहावाला असेल, केळीवाला असेल, बूट पॉलिशवाला असेल, भाजीवाला असेल,
यांचा कधी असा सन्मानपूर्वक उल्लेख झालेला नव्हता. मोदींनी त्याचा वापर करून तिथे म्हटलं की आता यापुढे राजकारण असं बदलत जाईल की अतिशय सामान्य पातळीवरची जी माणसं आहेत, सामान्य धंदा करणारे आहेत, गरीब पोट भरण्यासाठी व्यवसाय करणारे पोटार्थी आहेत, हाच या देशातला आम आदमी आता खास आदमी होत जाणार आहे आणि त्या प्रत्येकाचा सन्मान वाढणार आहे. ही मोदींची भाषा जी होती त्यातून त्यांनी देशभरच्या लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला. आत्ता आपण चर्चा करतोय त्याच्या 4 दिवस आधी कलकत्त्यामध्ये मोदींची पहिली प्रचंड मोठी जाहीर सभा झाली. त्याच्यासाठी त्यांनी जवळजवळ 15 दिवस कलकत्त्याच्या नाक्यावर नमो टी म्हणजे नरेंद्र मोदी यांचा चहा विकला यांच्या नावाने. आता थंडीचा थोडासा काळ आहे अजूनही शिल्लक, त्याच्यात लोक चहा जास्त पितात. तर अशा वेळेला तुम्ही टपरीवर जरी चहा प्यायला गेलात तर 5, 6, 7 रुपये अर्धा कटिंग चहाला लागतात. तिथे यांनी चलाकी काय केली भाजपवाल्यांनी की त्यांनी 2 रुपयात कटिंग चहा ठेवला, म्हणजे बाजारभावापेक्षा स्वस्त चहा ठेवला. आता तो फुकटही त्यातून त्यांना फायदा नव्हता किंवा तोटाही झाला असेल असं मी म्हणत नाही, पण 2 रुपये देताना माणूस जोडला जातो. आता याचा अर्थ सरळ आहे की त्यांनी तिथे चहा विकणारे जे लोक होते त्यांना गोळा केले असणार, त्यांना सांगितलं असणार किंवा तुम्ही 2 रुपयात चहा विका, आमचं पोस्टर लावा आणि हा सभेपर्यंतचा काळ तुम्ही स्वस्तातला चहा विका. तर लोकांनी अर्थात तिथे गर्दी केली आणि लाखो लोक तिथे 2 रुपयाचा चहा प्याले. पण त्या निमित्ताने मोदी हे नाव लाखो लोकांपर्यंत, करोडो लोकांपर्यंत नेण्याचा चलाखी त्यांनी केली. आता इथे आपल्याला लक्षात येतं की जर मोदींचा चहावाला म्हणून हिणवणारा, टवाळी करणारा उल्लेख झाला नसता तर याचा एवढा फायदा भाजपा घेऊ शकला नसता. त्यांना मुद्दाम ओरडून सांगावं लागलं असतं की आम्ही चहावाल्याला पंतप्रधान करतोय. ते काम मणिशंकर अय्यरनी सोपं केलं. त्यांनी हे शब्द वापरल्यानंतर माध्यमातून त्याच्यावर इतकी हीन दर्जाची म्हणून टीका झाली 2-3 दिवस की मोदी हा बालपणी चहा विकणारा एक पोरगा होता, याचा इतका प्रचार झाला होता की त्याचा फायदा भाजपा घेऊ शकला. नाही तर अलीकडल्या काळामध्ये मोदी राजकारणात मोठे झाल्यानंतर ते बालपणी चहा विकत होते हे लोकांना माहीत नव्हतं. ते काम मणिशंकर अय्यरनी केलं आणि मग त्याचा फायदा भाजपाने घेतला. हा फायदा मणिशंकर अय्यर यांच्या चुकीमुळे झाला. राजकारणामध्ये हा अतिशय महत्त्वाचा डावपेच असतो की आपल्या अंगावर फेकलेलं जे शस्त्र आहे ते बुमरँगप्रमाणे आपल्या शत्रूवर उलटवणं ही राजकारणातली सगळ्यात मोठी कला असते. भाजपाने किंवा मोदीने ती अतिशय सावधपणे वापरली आणि आज नाही वापरली. मोदी तर गेल्या 6-7 वर्षात अतिशय चतुराईने हे शस्त्र बुमरँगसारखं वापरत आहेत. भाऊ, तुम्ही आता म्हणालात ते अगदी बरोबर आहे की भाजपने तेच बुमरँग सारखं वापरलं. पण महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा स्टेजवरून भाषण करायचे किंवा त्याही अगोदर आचार्य अत्रे हे देखील त्या पद्धतीची टीका करायची, पण कधी त्यांच्या टीकेला अशी हीन दर्जाची टीका मानलं गेलं नाही. ह्याचं नेमकं कारण काय असेल भाऊ? ते टीका तुम्ही कुठच्या शब्दात करता, कुठच्या भाषेत करता, याच्यापेक्षा त्याला असलेला संदर्भ फार महत्वाचा असतो. बाळासाहेब ठाकरे हे स्वतः व्यंगचित्रकार होते. आचार्य अत्रे चित्रकार नव्हते, पण आचार्य अत्रे हे व्यंगात्मक लिहिणारे होते. अतिशय उपरोधिक ते फार सुंदर लिहायचे. आचार्य अत्र्यांची विडंबन काव्याचा एक संग्रह आहे. त्या काळात आचार्य अत्रे फार मोठे विडंबनकार मानले गेले. त्यामुळे त्यांच्या भाषेत विडंबन असायचं. पण त्यातून एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल, एखादी प्रतिमा इकडे तिकडे गेली असेल, पण त्यांनी ज्यांचं विडंबन केलं त्यांनाही ते वाचायला आवडायचं. म्हणजे आचार्य अत्र्यांनी जेवढी त्या काळातले मोठे नेते मोरारजी देसाई किंवा सखा पाटील यांच्यावर भयंकर टीका केली आणि अत्यंत बोचऱ्या शब्दामध्ये टीका केलेली. पण तुम्हाला गंमत वाटेल की त्या नेत्यांना सुद्धा ती आवडली. मी तुम्हाला याच्यात एक उदाहरण सांगेन. गोव्याचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते रमाकांत खलप, त्यांच्या तोंडून त्यांनीच सांगितलेला किस्सा मी तुम्हाला सांगतो की गोव्यात बाळासाहेब ठाकरेंची सभा होती आणि तिथे त्या सभेत ते खलप म्हणाले
की मी एका हॉटेलच्या त्या मैदानाजवळ एक हॉटेल होतं, तिथे बसून मी ते भाषण ऐकत होतो. आणि त्या भाषणामध्ये आता खलप यांचे सगळे केस पांढरे आहेत. बरोबर. खलप आणि कलप, कलप म्हणजे डोक्याला केसांना जो रंग लावतात त्याला कलप म्हणतात. बरोबर. बाळासाहेबांनी तिथे असे की हा अजब माणूस बघितला रमाकांत खलप, की लोक कलप लावून केस पांढरे करतात. हे मी कुठचा कलप लावलाय की ह्याचे केस पांढरे होतात. तर हे त्यांनी आवडीने मला सांगितलं. बरोबर. म्हणजे त्याची शारीरिक किंवा व्यंगात्मक टीका टिप्पणी बाळासाहेबांनी केली, पण ती खलपना सुद्धा आवडली. मणिशंकर अय्यर यांनी ओरबाडे काढणारं दुखावणारं विधान केलेलं आहे. आणि तिथे शब्द कुठचे यापेक्षाही त्याचा संदर्भ कुठचा. त्यांना आमचा काँग्रेसचा नेता हा राजघराण्यात जन्मलेला आहे आणि हा कोण फडतूस मोदी, हा रस्त्यावर चहा विकणारा थोडे गंदी नालिका किडा जसं म्हणतात, तो जो टोन आहे त्यामागचा हेतू आहे, त्या हेतूने जास्त नुकसान केलं काँग्रेसचं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हीन दर्जा कुठे म्हणतो आपण, त्यामागचा हेतू शब्दापेक्षा तो शब्द वापरण्यामागचा हेतू फार महत्वाचा असतो. तो हेतू जर हीन दर्जाचा असेल तर त्याला हीन दर्जाची टीका म्हणतात. मणिशंकर अय्यर यांनी केलेली सगळ्यात मोठी चूक ती आहे. आणि तिथे त्या पातळीवर तुम्ही घसरू नये याची काळजी घेतली गेली पाहिजे. आपण आता भाऊंकडूनच ऐकलं की बरं, महाराष्ट्राला एक व्यंगात्मक किंवा विडंबनात्मक टीका करण्याची एक मोठी आणि थोर परंपरा लाभली. पण अशी टीका करताना अत्रे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील यांनी कधीही हीन हेतूने टीका केली नाही. आणि म्हणूनच ज्यांच्यावर टीका झाली त्यांनाही ती टीका आवडली. अय्यर यांनी जी टीका केली त्यातला हेतू चुकीचा होता. तो नेमका हेतू काय होता? अशा टीकांमुळे राजकारण कसं दूषित होत आहे हे जाणून घेणार आहोत. मात्र एका ब्रेक नंतर. आपण पाहत राहा मुंबई 24. Jeans. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. आपण पाहत आहात उलट तपासणी. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण भाऊंना एक प्रश्न विचारला होता की ही टीका जी खालच्या दर्जावर होते त्यामुळे राजकारण दूषित होत आहे का? राजकारण तर निश्चितच दूषित होत आहे, पण भाऊ काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया. भाऊ, तुमचा आक्षेप आहे तो म्हणजे मणिशंकर अय्यर यांनी मोदींना चहावाला म्हटलं याच्याबद्दल. पण मोदी पण राहुल गांधी यांच्यावर टीका करतात, ते त्यांना शहजादे, युवराज असं म्हणतात. मग त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अर्थातच त्यांनाही त्यामध्ये राजपुत्र हा स्वतःला लोकशाहीतला सामान्य आम आदमी म्हणतो याची टिंगल करायची. त्यामुळे ते उपरोधानेच युवराज किंवा शहजादे असा उल्लेख मोदी करतात, हे कोणीही नाकारू शकत नाहीत. एक लक्षात घ्या की खुद्द मोदी यांनी युवराज किंवा शहजादा हा शब्द वापरण्याच्या आधी वर्तमानपत्रातून वारंवार राहुल गांधींचा उल्लेख युवराज असा झालेला आहे. पण पत्रकाराने केलेली टीका आणि विरोधकाने केलेली टीका याच्यात फरक असतो. आपण जी संसदीय लोकशाही बघतो किंवा आपण जगतो, या लोकशाहीमध्ये तुम्ही संसदेतलं किंवा राजकारणातलं जर भाषा बघितली तर त्याच्यात असं असेल की आमचे मित्र, आमचे दोस्त असा शत्रूचा किंवा विरोधी पक्षाचा उल्लेख केला जातो. त्याच्यात आमचे दुश्मन असं म्हणत नाही. आमचे मित्र ही जी संसदीय लोकशाहीतली सभ्यता आहे की आम्ही प्रतिस्पर्धी आहोत, शत्रू नाही.
माझा हेतू त्याच्यावर टीका करण्याचा आहे, त्याची आलोचना करण्याचा आहे, पण त्याला इजा करण्याचा नाही. बरोबर. याला सभ्यता म्हणतात. बरोबर. आणि मोदी ज्या वेळेला असा उल्लेख करतात तेव्हा ते जाणीवपूर्वक तसा उल्लेख करतात की त्यांना हे दाखवायचं असतं की मी सामान्य घरातून आलेलो आहे आणि हा माझा प्रतिस्पर्धी म्हणून जो पुढे आणला जातो राहुल गांधी, हा माणूस राजघराण्यासारखा राजेशाही थाटात लहानाचा मोठा झालेला आहे. मी म्हणून ते बोलतात बघा कसं मोदी बोलतात की यांना गरिबी ही मानसिक अवस्था वाटते, स्टेट ऑफ माइंड, आणि आम्ही तर गरिबी जगलोय. तेव्हा गरिबी ही अवस्था नाही, गरिबी ही आमच्यासाठी व्यवस्था आहे. तेव्हा त्यांना फरक दाखवायचा असतो आणि फरक दाखवण्यासाठी ते म्हणतात की हा माणूस शहजादा किंवा युवराज का आहे की त्याला गरिबी समजलेली नाही. या उपरोधिक अर्थाने ते वापरतात, शिवी या अर्थाने नाही. तुम्ही लक्षात ठेवा, उपरोध आणि अपशब्द याच्यात फरक आहे. नामदेव ढसाळांच्या आपण कविता बघितल्या तर नामदेव ढसाळांना पद्मश्री देण्यात आली, त्यांना साहित्य अकादमीचे अनेक पुरस्कार मिळाले. पण आपण एक सर्वसाधारण सामान्य मराठी भाषेमध्ये ज्याला अपशब्द वापर म्हणतो, अशा अपशब्दांचा वापर नामदेव ढसाळांच्या कवितेमध्ये सरसकट आलेला आहे. तुम्ही ज्याला शिवी म्हणा, पण तो ज्या ओघात येतो त्यामागचा हेतू अपशब्द म्हणून नाहीये, त्यातून काही आशय सांगण्याचा प्रयत्न आहे. की नामदेव ढसाळ ज्या परिस्थितीत, ज्या माहोलमध्ये लहानाचा मोठा झालेला मुलगा होता, त्याच्यावर ज्या भाषेचे संस्कार झाले त्या भाषेतूनच तो आविष्कृत होतो. म्हणजे तुम्ही एखाद्या सभ्य उच्चभ्रू घरामध्ये त्या चपातीला पोळी म्हणता, त्याला तो चपाती म्हणतो. मग त्याने बालपणापासून पोळी हा शब्द ऐकलेला नसेल तर त्या पोळीला तो अश्लील म्हणेल का? नाही म्हणणार. तसं मोदी ज्या परिस्थितीतून, ज्या वातावरणातून वाढलेला माणूस आहे त्याची भाषा आणि उच्चभ्रू घरात वाढलेले किंवा उच्चभ्रू अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण घेतलेले राहुल गांधी यांच्या भाषेमध्ये आणि तफावत येणार. त्यांच्या आविष्करणामध्ये, त्यांचा आविष्कार जो असतो त्याच्यामध्ये फरक येणार. आणि त्यामुळे जो मोदींचा जो आविष्कार आहे किंवा त्यांच्या भाषेतला जो उपरोध आहे की हा माणूस माझ्या गरिबीची टिंगल करतोय आणि त्या रागापोटी तो उपरोध बाहेर पडतो आणि त्यामुळे तो राग व्यक्त करताना अपशब्द किंवा भयंकर शब्द वापरले जाण्यासाठी जो नियंत्रण स्वतःला केलंय त्या नियंत्रणातून मग उपरोध निर्माण होतो की अपशब्द तर वापरायचा आहे पण तो वापरत नाही. पण ते तुम्ही मणिशंकर अय्यरच्या बाबतीत म्हणू शकत नाही, कारण मणिशंकर अय्यर हा अतिशय उच्चभ्रू आणि उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थांमधून शिकलेला माणूस आहे, केम्ब्रिजमध्ये शिकलेला माणूस आहे. पण त्यालाही त्याचा द्वेष, तिरस्कार हा इतका आवरत नाहीये की तो व्यक्ती द्वेषाने भयंकर असा ओथंबून वाहू लागतो. तेव्हा त्याला तो मोदी हे नाव घेतलं की त्याचा तो तिरस्कार बाहेर पडतो, त्याचा आविष्कार होतो की हा माणूस चहा विकण्याच्या लायकीचा आहे, हा कसला पंतप्रधान होणार, हा होऊच शकत नाही. कारण हा चहा विकणारा आहे, हा पंतप्रधान होऊ शकत नाही. त्याने कितीही स्वतःची लोकप्रियता मिळवो, त्यांनी कितीही गुणवत्ता सिद्ध करू, त्यांनी त्याची लायकी ही आमच्या पायाशी असेल. आपण मराठीत म्हणतात नाही की शेवटी पायातली वाण पायात. मणिशंकर अय्यर यांचा हेतू तसा आहे. ते म्हणतात किती मोठा झाला तरी याची लायकी पायातल्या वाण्याची आहे, हा राजमुकुट होऊ शकत नाही. मणिशंकर अय्यर यांनी मोदींवर टीका करताना अनेक प्रश्न निर्माण केले. त्यातील काही प्रश्नांची उत्तरं आपण आता भाऊंकडून जाणून घेतली. एक शेवटचा प्रश्न आपण भाऊंना विचारू, म्हणजे अशा टीका या पुढच्या राजकारणात टाळल्या गेल्या पाहिजेत का भाऊ? तुम्हाला काय वाटतं? नाही, पुढच्या नाही, सगळ्याच राजकारणातून टाळल्या गेल्या पाहिजे. लोकशाहीचा अर्थ कोणीही एकमेकाचा शत्रू नसतो, तो प्रतिस्पर्धी असतो. आपण क्रिकेटच्या खेळात बघतो की सामना संपल्यावर हरलेला संघ आणि जिंकलेला संघ एकमेकाशी शेकहँड करतात. तो कुठचा टेनिसचा सामना असतो, आपण बघतो की हरलेला खेळाडू आणि जिंकलेला खेळाडू हे त्या नेट जवळ येऊन एकमेकाला आलिंगन देतात. तर आज तू चांगला खेळलास म्हणून तू अजिंक्य नाहीस, मी उद्या तुला हरवेन, हेच ते आलिंगन सांगत असतं. पण त्याच्यातली एक सभ्यता असते की एकमेकांच्या
विरोधाला शारीरिक इजा न करता, हिंसेचं स्वरूप न देता एकमेकांना गुणवत्तेने मागे टाकणं, याची जी स्पर्धा असते त्याला लोकशाही म्हणतात. आणि ती लोकशाही कुठच्याही भेदभावाला स्थान देत नाही, शत्रुत्वाला स्थान देत नाही. याचं भान सुटलं की आपण खालच्या दर्जाला जातो, हीन दर्जाला जातो. त्याचं भान मणिशंकर अय्यरने ठेवलं नाही. त्याचा काँग्रेसला परिणाम झाला आणि म्हणून राहुल गांधींना आपल्या प्रवक्त्यांना आणि नेत्यांना असा इशारा घ्यावा लागला. व्यंगात्मक, उपहासात्मक टीका करताना नेहमी समोरचा दुखावला जाणार नाही, त्या टीकेमुळे तो घायाळ होणार नाही, याची काळजी आगामी काळात सगळ्याच राजकीय पक्षांनी घ्यायला हवी. कारण हा मोसम निवडणुकांचा आहे, याच्यात टीका टिप्पणी जोरात होणार आहे. पण ती करत असताना आपण नीतिमत्ता किंवा आपण खालच्या दर्जावर तर जात नाहीये ना, नीतिमत्ता सोडत तर नाहीये ना, याचा विचार आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. उलट तपासणीमध्ये आज आपण इथेच थांबतो. पुन्हा नवीन विषयासह आपण लवकरच भेटू. तोपर्यंत पाहत राहा तुम्ही मुंबई 24.